नमस्ते. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो एकेकाळी फारसा चर्चेत नव्हता पण आता हळूहळू मुख्य प्रवाहात येतोय. तो विषय आहे ग्रेटर इस्रायल प्रोजेक्ट. चला या विश्लेषणात आपण ही नेमकी संकल्पना काय आहे आणि तिचे परिणाम काय असू शकतात हे सविस्तरपणे समजून घेऊया. या विषयाची सुरुवातच एका अशा वाक्याने करूया जे आपल्याला थेट मुद्द्यावर घेऊन जातं. जे ग्रेटर इस्रायलमध्ये विश्वास ठेवतात त्यांना वाटतं की आता नाही तर कधीच नाही. हे एकच वाक्य नाही का या विचारधारेमागची जी काही तातडीची भावना आहे ती अगदी स्पष्ट करतं. बरं, तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. आधी ग्रेटर इस्रायलची संकल्पना काय आहे ते पाहू. मग ती आली कुठून, म्हणजे तिची ऐतिहासिक मुळं. त्यानंतर ती मुख्य प्रवाहात कशी आली आणि आत्ताच याला सुवर्णसंधी का म्हटलं जातंय. आणि सगळ्यात शेवटी याचे जागतिक स्तरावर काय परिणाम होऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. ही ग्रेटर इस्रायलची संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे ते आधी जाणून घेऊ. तर मग मूळ प्रश्न येतो की हा ग्रेटर इस्रायल प्रोजेक्ट आहे तरी काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर ही एक अशी विचारसरणी आहे ज्यामध्ये इस्रायलच्या सीमा खूप मोठ्या प्रदेशात विस्तारल्या जाण्याची कल्पना आहे. म्हणजे पश्चिमेला नाईल नदीपासून ते थेट पूर्वेला युफ्रेटिस नदीपर्यंत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्रोतानुसार ही कल्पना काही फक्त पुस्तकांपुरती मर्यादित नाही, तर इस्रायलमध्ये जे सध्या सत्तेत आहेत त्यांच्या विचारधारेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. बरं, ही विचारसरणी अचानक तर आलेली नाहीये. तिची मुळं खूप खोलवर आहेत. चला आता पाहूया की एक प्राचीन अगदी धर्मग्रंथातली कल्पना आजच्या काळात एक राजकीय रणनीती कशी बनली. आणि ही मुळं आपल्याला थेट बायबलपर्यंत घेऊन जातात. जेनेसिस 15:18 मध्ये नाईल आणि युफ्रेटिस नद्यांमधल्या भूमीचं एक वचन आहे. आता गंमत बघा, ही एक धार्मिक किंवा आध्यात्मिक संकल्पना होती, पण पुढे जाऊन थिओडोर हर्झल आणि व्लादिमीर जाबोटिन्स्की यांसारख्या सुरुवातीच्या झिओनिस्ट विचारवंतांनी तिला एका राजकीय ध्येयाचं रूप दिलं. बरं, मग ही कल्पना फक्त विचारात राहिली की प्रत्यक्षातही उतरली? ही टाइमलाईन आपल्याला नेमकी हीच गोष्ट सांगते. 1967च्या 6 दिवसांच्या युद्धात इस्रायलला मोठा विजय मिळाला आणि त्यांनी वेस्ट बँक, गाझा आणि गोलान हाईट्सवर ताबा मिळवला. यानंतरच ग्रेटर लँड ऑफ इस्रायल मूव्हमेंट सुरू झाली. स्रोतानुसार एक रंजक गोष्ट म्हणजे 1970च्या दशकात या व्यापलेल्या प्रदेशांमध्ये पहिल्या वसाहती डाव्यांनीच वसवल्या होत्या. आणि हळूहळू ही भूमिका इतकी पक्की झाली की 1999 मध्ये लिकुड पक्षाने तर आपल्या जाहीरनाम्यातच पॅलेस्टिनी राज्याला स्पष्टपणे नकार दिला. तर मग पुढचा प्रश्न असा येतो की एक अशी विचारसरणी जी एकेकाळी फारशी गांभीर्याने घेतली जात नव्हती, ती थेट इस्रायली राजकारणाच्या केंद्रस्थानी कशी आली पाहूया. इथे एक मोठा टर्निंग पॉइंट आला. तो म्हणजे लिक्विड पक्षाचा उदय. या पक्षाने या विस्तारवादी विचारसरणीला एक मजबूत राजकीय आधार दिला आणि तिला सत्तेच्या अगदी जवळ आणून ठेवलं. आणि हे काही लपून छपून नव्हतं. 1999 मध्ये लिकुड पक्षाच्या जाहीरनाम्यात काय म्हटलं होतं ते बघा. जॉर्डन नदी ही इस्रायल राज्याची कायमस्वरूपी पूर्वसीमा असेल. एकदम स्पष्ट, नाही का? यातून एक गोष्ट तर पक्की झाली की ही आता केवळ एक कल्पना राहिली नव्हती, तर ती एक ठरवून आखलेली रणनीती होती. आणि हीच विचारसरणी पुढे बेंजामिन नेतान्याहू यांच्या काळात आणखी मजबूत झाली. नेतान्याहू, जे जाबोटिन्स्कीच्या विचारांचे अनुयायी मानले जातात, त्यांच्या दीर्घ पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात या धोरणाला आणखी बळकटी मिळाली. हे सगळं झालं इतिहासाबद्दल, पण आता वर्तमानात येऊया. आज अचानक ही चर्चा इतकी का वाढली आहे? सध्याच्या सरकारला असं का वाटतंय की हीच सुवर्ण संधी आहे, आता नाही तर कधीच नाही? स्रोतानुसार याच्यामागे 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे 7 ऑक्टोबरच्या घटनेनंतर सरकारला देशांतर्गत विरोध शांत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दबावाशिवाय काम करण्याची एक प्रकारे मोकळीक मिळाली. दुसरं कारण म्हणजे आपल्या कृतींचे फार मोठे परिणाम भोगावे लागणार नाहीत असा एक विश्वास. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे प्रमुख मित्र राष्ट्रांकडून मिळणारा बिनशर्त पाठिंबा. या सगळ्यामुळे एक अशी राजकीय संधी निर्माण झाली आहे जी कदाचित पुन्हा येणार नाही. आणि ह्या संधीमुळे रणनीतीमध्ये कसा बदल झालाय हे पण पाहण्यासारखं आहे. उदाहरणार्थ 1982 मध्ये जेव्हा लेबनॉनवर आक्रमण झालं तेव्हा इस्रायलने जमीन आणि तिथल्या लोकांसकट तो भाग ताब्यात घेतला होता. पण आता दक्षिण लेबनॉनसाठी जी योजना सांगितली जातीये ती वेगळी आहे. म्हणजे लोकांना तिथून निघायला भाग पाडायचं, घरं पाडायची, तो संपूर्ण परिसर निर्मनुष्य करायचा आणि मग त्यावर ताबा मिळवायचा. म्हणजेच थोडक्यात ज्या गोष्टी एकेकाळी फक्त खाजगीत बोलल्या जायच्या त्या आता अधिकारी उघडपणे जाहीरपणे बोलू लागले आहेत. हा खूप मोठा बदल आहे. आणि ही चर्चा फक्त इस्रायलपुरतीच मर्यादित राहिलेली नाही.
इस्रायलच्या मित्रराष्ट्रांकडूनही याला एक प्रकारे पाठिंबा मिळताना दिसतोय. स्रोतानुसार इस्रायलमधले अमेरिकेचे माजी राजदूत माईक हकाबी यांनी तर असं म्हटलंय की इस्रायलने मध्यपूर्व ताब्यात केल्यास मला काही हरकत नाही. यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसा विरोध होत नसल्याचं दिसून येतं. बरं, आतापर्यंत आपण या प्रदेशापुरतं बोलत होतो. पण याचे परिणाम फक्त मध्यपूर्वेपुरतेच मर्यादित आहेत का? नाही. आता आपण याचे जागतिक स्तरावर काय पडसाद उमटू शकतात यावर एक नजर टाकूया. स्रोतानुसार यामुळे अनेक गोष्टी धोक्यात येऊ शकतात. एकतर या अत्यंत महत्त्वाच्या प्रदेशातलं शक्ती संतुलन बिघडून जागतिक स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो. दुसरं, सीमा आणि सार्वभौमत्वाबद्दलचे जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत त्यांनाच आव्हान दिलं जातंय. तिसरं, महत्त्वाचे सागरी मार्ग धोक्यात आल्याने अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि शेवटी अमेरिका आणि युरोपसारख्या इस्रायलच्या पारंपरिक मित्रांनाही आपण देत असलेल्या समर्थनाची किंमत काय आहे याचा पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं जाऊ शकतं. थोडक्यात काय तर स्रोत या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी एक खूप गंभीर शब्द वापरतो. ते म्हणतात, मानवता आज एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. आणि हा सगळा आढावा घेतल्यावर एक प्रश्न मागे उरतोच. दशकांपासून सुरू असलेला हा संघर्ष आता एका नव्या आणि कदाचित अधिक तीव्र टप्प्यात पोहोचला आहे. पण या मोठ्या महत्वाकांक्षांची किंमत शेवटी कोणाला चुकवावी लागते?